काय घेतलं नवऱ्याला? आई मुंब्रा देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण निघालो ठाण्याला. ठाण्याची ट्रेन पकडली आणि ठाण्याला पोहोचलो. चहा नाश्ता पाणी करून आपण पोहोचलो तलावपालीला. तलावपालीचा हा नजारा बघत बघत आपण पोहोचलो थेट टेंबी नाक्याला. नमस्कार मित्रांनो, मी आहे गुरु आणि कथा सुरू. नवरात्रीच्या दिवसात टेंबी नाक्याला ना एक वेगळीच वाईब येते. खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. आणि गेल्या वर्षी आपल्याला खूप लाईन भेटली होती, यावर्षी काहीच लाईन नव्हती. त्यामुळे आम्ही पळत पळत आलो इकडे, लाईनमध्ये उभे राहिलो आणि पहिला तर घेतलं मस्तपैकी दर्शन. आतमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इथे भव्य दिव्य असं डेकोरेशन जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक बॅनरवरती आपण ज्या देवीचा फोटो पाहतो तीच ही दुर्गेश्वरी देवी आहे. जशी जशी लाईन पुढे सरकत जाते तसं तसं मन पूर्ण भावुक होऊन जातं आणि मूर्तीला बघता क्षणी डोळे पूर्ण समाधानी होऊन जातात. मूर्ती इतकी सुंदर आहे की जितका वेळ भेटेल तितका कमीच आहे मूर्तीला बघण्यासाठी. इतकी सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि तुम्हाला पण वेळ मिळाला तर नक्की या टेंबी नाक्याला. खूप सुंदर अशा दुर्गेश्वरी देवीचं दर्शन झाल्यानंतर आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा बाहेर इथे पूर्ण जत्रा भरवलेली आहे आणि जत्रेमध्ये खूप गोष्टी जे आहेत ते स्वस्तात मस्त इथे मिळून जातात. तिथे काय बास होत नाही आज. आता तिथे थांबलेलो, आता परत इथे थांबलो आम्ही. अजून एवढे सगळे दुकानं फिरायचे, सगळे मला थांबवतच बसेल. मग इथे थोडीफार शॉपिंग केल्यानंतर आपण निघालो आपल्या घरच्या रस्त्याला. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.